हा एवढा पसारा कसला? आपण त्या दिवशी ज्या विषयावर बोलत होतो तो विषय एकसारखा मनात घोळत होता माझ्या. दादासाहेब भांडारकरांनी सुचविलेली कल्पना पटली मला. स्वतःच्या धर्मपर व्याख्यानाचे संकलन करून वर्षतिथीच्या निमित्ताने त्याचे प्रकाशन करावे असा मानस आहे. अगदी योग्यच निर्णय आहे हा. वर्षतिथीच्या दिवशी त्यांची आठवण अशा पुस्तक रूपाने समोर आली तर ते अगदी योग्य ठरेल. मी या संकलनासाठी तुम्हाला आवश्यक ती सारी मदत करेन. झाले ना? साऱ्यावर शिक्कामोर्तब झाले. काय केले? सगळे अधिकार त्या रमेच्या हातात गेले. अरे कानी कपाळी ओरडत होते मी तुझ्या आबा. पण नाही, तू काहीही हालचाल केली नाहीस. दादाने एवढे स्पष्ट सारे काही लिहून ठेवले होते की त्यात हस्तक्षेप करण्यासारखे काहीच नव्हते. नाही कसे? नाही कसे? अरे आबा, एवढा मोठा जज झालास ना तू, मग हे काहीतरी खाचा खोचा पळवाटा असतीलच की रे कायद्यात. अरे आता त्या आहेत म्हणून तर एवढी मोठी कोर्टे कज्जे आणि दावे उभे असतात ना. काय राहतात ना उभे? हे बघ आबा, तुझ्या त्या बुद्धीला ना जरा चालना दे आणि शोधून काढ काहीतरी. नाही तर सारे काही लोकांच्या तोंडी जाईल हे लिहून घे अगदी माझ्याकडून. अरे आबा, अरे बघितलेस ना रमेने कसे स्वतःच्या खोलीची कचेरी करून टाकलीये ते. माधवाला भेटायला माणसे यायची तशी आता हिलाही भेटायला माणसे येत आहेत. अरे दिवसेंदिवस लोकांमधला हिचा मान आपला वाढतच चाललाय. हिला काय ना मूल ना बाळ. नानू काय रे, किती झाले ना तरी दत्तक. रमा, तिचा काही भरोसा देता येत नाही हो. सगळा पैसा लोककल्याणासाठी वाटून टाकेल आणि मग 21 वर्षानंतर तुझ्या नानूच्या हातात काय येईल? फक्त करवंटी. लिहून घे माझ्याकडून. आत्ताच काहीतरी कर. अरे जागा हो, काहीतरी कर ना. सुभद्रा काकू, तुमचे आपले हे काहीतरीच आहे. रमा वहिनी असे कसे करतील? माधव दादावर त्यांची केवढी भक्ती होती नव्हे आहे हे काही तुम्हास वेगळे सांगाव्यास नको. तेव्हा माधव दादाने जे इच्छापत्र केलेले आहे त्याचेच काटेकोर पालन करतील त्या. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा आपापसात बडबड करून काहीही होणार नाहीये. कशाला नसत्या फंदात पडताय? रमा वहिनी योग्य तेच करतील. अरे बाबा, समजून घे. ह्या मिळकतीवर फक्त रमा वहिनींचा अधिकार असणार आहे. त्या करतील तीच पूर्व दिशा. अरे आबा. हो बाबा, पाटलोण घालायला लागलास आणि त्या परदेशात जाऊन आलास म्हणून काय जरा जास्ती अक्कल आली होय रे तुला? काही शहाणपणा सांगू नकोस. दिसेलच हो थोडे दिवसात तुला सगळे. जाऊ दे, तुम्हाला काय हवे ते करा. मला पडायचेच नाहीये या वादात. बाबा, अरे बाबा थांब. आबा, अरे जाऊ देत त्याला, जाऊ दे. त्याच्याकडून ना काहीही अपेक्षा करण्यात काही अर्थच नाही मुळी. मी काय म्हणते आबा, तू सर्वप्रथम दत्तक विधानाच्या मागे लाग. काय? अरे एकदा का कायदेशीर दत्तक विधान झाले ना की नानू सगळ्याचा मालक होईल कायदेशीर. कळते का? हो हो, ते करायलाच हवे. आणि तेही लवकरात लवकर. नाही तर ती रमा त्या सखू सारखी आपल्या भावाच्या मुलास आणायची आणि त्याला घ्यायची दत्तक. मग तू बैस हात चोळीत. भांडारकरांनी म्हटल्याप्रमाणे वैद्यांशी तातडीने संपर्क साधतो आणि कामास सुरुवात करतो. न्यायमूर्तींनी किती छान विचार मांडला आहे या लेखात. पहा ना,
प्रजावृद्धी व त्याचे दुष्परिणाम. मनुष्य जातीस या पृथ्वीवरील स्थावर जंगम सर्व वस्तूंचे आधिपत्य दिले असतात. त्यांच्या पदरी सुखाच्या शेऱ्यापेक्षा दुःखाची मापे जास्त का भरतात? या गोष्टीचा उलगडा महान विचारवान पुरुष हजारो वर्षे करीत आले. पूर्वजन्मीचे संचित पाप पुण्य म्हटले तर आधी बीज की आधी झाड हा प्रश्न उभा राहतो. कोणत्याही गोष्टीच्या अगदी मुळाशी जाऊन वेध घेत न्यायमूर्ती. नाही आता नाही आता फक्त हात. काय हो बाबा, मला नाही म्हणजे परदेशामध्ये अशी मालिश मिळत होती का? नाही रे नाही. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही परदेशातून आल्यापासून लईच रुबाबदार दिसायला लागलात. पर एक विचारू का? नाही म्हणजे ही पातलून घातल्यानंतर तुम्हाला असं कस तरी नाही होत का चालताना? असं कस तरी म्हणजे ती पराशी. नाही रे पांडू दादा, नाही. अरे आता जगात सगळीकडे सभ्य गृहस्थ हे असेच कपडे घालतात. अरे तिथे तर नोकर सुद्धा छान सुटा फुटात असत. काय सांगताय? मग अरे तू आला असतास ना तर तूही घातली असतीस विजार. नाही 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 मला नको. काय आहे ना, ते आपले देशी कापडच बरं अरे. नाही नाही पर थाकले मालक असते न ते मला म्हणले असते ना की पांडू तू इजर घाल. मी लगेच घातली असती इजर. त्यांच्याकरता जीव बी दिला असता, पण माझ्या भाग्यातच नाही. लवकर गेले आपल्याला सोडून. खरेच काळ कोणासाठीही थांबत नाही म्हणतात ना, तेच खरे. स्वतःची हस्तलिखिते, छापील लेख, काही आनुषंगिक टिपणे, नोंदी असे सारे काही आहे. त्यातील सूत्रबद्धता अधोरेखित करते आणि मग वैद्यांशी तातडीने संपर्क साधू आपण. बरे, वहिनी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोला ना. मला खाजगी बोलायचे आहे. थांबा थांबा. भाऊजी, कोखले काही कुणी परके नव्हेत. त्यामुळे जे काही सांगावयाचे आहे ते अगदी निश्चिंत होऊन सांगा. काय झाले? दादाने इच्छा व्यक्त केली होती की नानूला दत्तक घ्यायचंय. आता कोर्टाने तुम्हाला सर्व मिळकतीची व्यवस्था पाहण्याचा अधिकार दिलाय. तेव्हा नानूचे दत्तक विधान करण्यासंबंधी काही निर्णय होणार आहे की नाही? भाऊजी, कोणती गोष्ट कधी करावयाची हे चांगले ठाऊक आहे मला. आणि आता सध्या तरी हा विषय नकोय मला. आम्ही कुठेही गेलो, कितीही बदललो, स्वप्नात विहरलो किंवा सत्यात विचरित असलो, तरीही तुझा हात मात्र सदैव माझ्या हातीच हवा. माझ्या हाताने लावलेले गुलाबाचे रोप. माझ्या सहवासात नेहमीच तुझ्या वाट्याला काटे आले, तू मात्र गुलाबासारखी टवटवीत राहिलीस. अशीच राहा कायम. घे.
सज्जन हो, आज आमचे परमप्रिय स्नेही आणि या हिंदुस्थानास आपल्या दूरदृष्टीच्या प्रकाशाने उजळविणाऱ्या थोर सुधारक स्वर्गीय माधवराव रानडे यांच्या स्वर्गवासास आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार सकाळी धार्मिक विधी झाले. मात्र त्यांच्या धैर्यशील सुविद्य पत्नींच्या इच्छेनुसार आज प्रार्थना समाजाच्या पद्धतीने उपासना आयोजित केली होती. आज येथे आपण एका महत्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहोत. माधवरावांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पूज्य रमाबाईंनी, ज्यास आपण रमावहिनी साहेब असे संबोधतो, एक अभिनव आणि प्रशंसनीय गोष्ट केली आहे. आपल्यापैकी अनेकांना स्मरत असेल की याच ठिकाणी आपल्या माधवरावांनी अनेक उपासना चालवून आपणास मंत्रमुग्ध केले आहे. अशाच उपासनांचे वृत्तांत आणि मद्राससह इतर अनेक ठिकाणी केलेली धर्मपर व्याख्याने, शिवाय टिपणे आणि लेख यांचे अत्यंत साक्षेपी दृष्टीने स्वतः रमाबाईंनी संकलन केले आणि माधवरावांची धर्मपर व्याख्याने हे पुस्तक सिद्ध केले. राव बहादूर द्वारकानाथ वैद्य आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे त्यास अनमोल सहाय्य झाले आहे. या पुस्तकाचे मनावर घेऊन पूज्य रमाबाईंनी आपणावर मोठेच उपकार केले असे मी म्हणेन. या प्रसंगी मी रमाबाई रानडे यास 4 शब्द बोलावयाची विनंती करतो. ती प्रेमळ, शांत आणि गंभीर वाणी ऐकण्याचे भाग्य आता माझे राहिले नाही. तरी सुद्धा माझ्या हृदयस्थ असलेल्या मूर्तीच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीचा, त्या पवित्र गंगेचा आश्रय केला तर या दुःखातही समाधानास काही जागा राहील असा मनोमन विश्वास वाटतो मला. मनाला स्थैर्य आणि शांती मिळण्यास तीच प्रसादवाणी कारणीभूत होईल असा विश्वास आहे मला. सुरुवातीस दुःखावेगाने मी स्वतःस कोंडून घेतले होते, परंतु मग लक्षात आले, नंदादीप लावण्याचे बळ कदाचित अंगी नसेल, पण त्या नंदादीपातील पात सारण्याचे कामही तितकेच पुण्याचे आहे. आज त्यांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्याची शपथ घेऊ आपण. यासाठी दादासाहेब भांडारकर आणि आपणा सर्वांचेच आशीर्वाद हवे आहेत मला.